नमस्कार. सर्वप्रथम आपले सगळ्यांचे JNPA मध्ये मी स्वागत करतो. आपण एवढ्या संख्येने आणि एवढ्या दुरून JNPA मध्ये या कार्यक्रमासाठी आला त्यासाठी मी मनपूर्वक आपले आभार मानतो. आदरणीय सिन्हा सर, माझे मित्र सुधीरजी जे DG शिपिंगचे डेप्युटी DG आहेत, BCPA चे सगळे पदाधिकारी, JNPA चे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, इथे उपस्थित वाढवून आलेले सगळे माझे पत्रकार बंधू, डाय मेकर असोसिएशनचे पदाधिकारी आणि वाढवून आलेले सगळे बंधू आणि भगिनी. हा प्रोग्राम तसा फन हॉटेलवर पूर्वी ठरला होता मागच्या गुरुवारी, परंतु लँड ॲक्विजिशनचं एक महत्वाची आणि तातडीची मीटिंग नागपूरला लागल्यामुळे तो कार्यक्रम आपण रद्द केला आणि आज इथे तो कार्यक्रम तातडीने आपण यासाठी ठेवला. कारण की आपल्याला आठवत असेल की आपण जेव्हा जेव्हा भेटलो, वाढवणला भेटलो असो, कलेक्टर ऑफिसमध्ये भेटलो असतो किंवा पर्सनल फोनवर कधी बोललो असतो, तेव्हा मी सुरुवातीपासून एक गोष्ट बोलत होतो की वाढवण बंदरामध्ये जहाज 2029ला येईल, पण वाढवणमध्ये आणि पालघरमध्ये जेवढे इच्छुक तरुण आहेत त्या सगळ्या तरुणांना कौशल्य देऊन त्याच्या आधी नोकरीला, हे पहिल्यापासून आमचं धोरण होतं. प्रोजेक्ट प्रोपोनंट म्हणून JNPAचं धोरण होतं. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि BCPAचे ट्रेनिंग आम्ही जवळजवळ 2 वर्षापूर्वी सुरू केले होते आणि त्याच्यातून साधारणतः 1001 मुलांना आणि मुलींना आम्ही ऑलरेडी ट्रेनिंग दिलंय आणि त्यातील बहुतांश लोक हे ज्यांची इच्छा होती त्यांना जॉब पण मिळालेला आहे. मी मागे शेतकरी संघटना आणि डाय मेकर्स असोसिएशनला गेलो होतो. मला अतिशय आनंद वाटला की त्यांनीच मला घरी बोलवलं, माझा आदर सत्कार केला आणि आमची अतिशय चांगल्या वातावरणात 2दा मीटिंग झाली. त्या दिवशी मीटिंग मानगावला झाली. अध्यक्ष नव्हते त्या दिवशी, माझ्या होते उपाध्यक्ष होते, मला आजही आठवतं. ते काही बाहेर होते, बाहेर गावी होते. त्यांनी मला 10-11 मागण्या माझ्याकडे केल्या होत्या. त्याच्यातली एक मागणी मी त्यांना म्हटलं की ही माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे आपण 10 मागण्यांवर आपण कॉन्सन्ट्रेट करू. त्या 10 मागण्यांपैकी सगळ्यात महत्वाची त्यांची मागणी होती की डाय मेकर्स खूप मेहनतीने हा व्यवसाय करतात आणि त्या डाय मेकरच्या व्यवसायासाठी आपण सॉफ्ट लोन उपलब्ध करून देऊ. तर त्यासाठी आम्ही JNPAच्या बोर्डामध्ये 20 तारखेच्या बोर्डामध्ये ते प्रपोजल जाईल आणि ते तत्वतः त्याला मान्यता आम्ही दिलेली आहे आणि जवळजवळ 3 ते 5 करोड सॉफ्ट लेन्स लोन साठी आम्ही निधी मंजूर केलेला आहे आणि जानेवारी पासून त्याचं डिस्ट्रीब्युशन सुरू होऊन जाणार. डाय मेकर्सने दुसरी मागणी केली होती की ते एवढं मोठं काम करतात, त्यांचे डाय परदेशात जातात, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात उपयोगात येतात, पण जेव्हा असोसिएशनला कोणत्याही ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये स्थान नसतं, त्याच्यामुळे ज्वेलरी असोसिएशनशी सुद्धा आम्ही MOU केला आहे आणि JNPA तिथे स्टॉल लावेल आणि त्या स्टॉल मध्ये असोसिएशनला जागा मिळेल अशी आम्ही तरतूद आजपासून करत आहोत. असोसिएशनने तिसरी मागणी केली होती, ती शेतकऱ्यांची होती आणि आपल्या सगळ्या पत्रकारांनी पण केली होती की आमच्या लोकांना शिपिंग मध्ये किंवा इतर बाबीमध्ये आमचं ट्रेनिंग सुरू करा. तर त्याची सुरुवात आपण 2 याच्यात करत आहोत. एक तर BCPAने जे ट्रेनिंग केले त्याच्यामध्ये जवळजवळ 2000 लोकांनी आतापर्यंत आम्हाला इनरोल केलंय, जे चॅट होतं त्याच्यात. तर त्याच्यातून आम्ही एक बॅच तातडीने जानेवारी पासून सुरू करत आहोत. त्याचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्यामध्ये मुली सुद्धा मोठ्या संख्येने एनरोल केलेले, त्यांनी पण नोंदणी केली आणि ही जे लोक ट्रेनिंग घेतील
त्यांना 3 महिने 6,000 रुपयाची इंटर्नशिपने जॉब मिळणार आहे. आणि BCBA मला सांगितलंय त्याच्यामध्ये जे होतकरू आहे, कामचू आहे, त्यांचे काम करू इच्छितात त्यांना BCBA तातडीने 3 महिन्याचा इंटर्नशिप सुद्धा नोकरी द्यायला तयार आहे. याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लगेच रोजगार तयार होतो. आणि जो तिसरा जे DG शिपिंगचे जे अधिकारी, सिनियर अधिकारी आज इथे आले, जवळजवळ जे आपण सी फेअरर ज्याला म्हणतो, तुमच्याकडे समुद्र किनाऱ्यावर आपण बंदर आणतो आणि सी फेअरर येणार आहेत. हे सी फेअरर जेव्हा येतील तेव्हा आपले लोक त्या नोकऱ्यांना आधीच तयार पाहिजे म्हणून आम्ही DG शिपिंगशी करार केला. एका व्यक्ती मागे साधारणतः 2.5 लाख ते 3 लाख रुपये खर्च येणार आहे. पहिली बॅच म्हणून आम्ही जवळजवळ 100 लोकांना या ट्रेनिंगसाठी घेणार आहे. त्यासाठी जी तरतूद आहे, जवळजवळ आम्हाला त्यासाठी 3 करोड रुपयाची तरतूद करावी लागणार आहे. ती सुद्धा तरतूद आम्ही केलेली आहे. आणि ही बॅच जानेवारी पासूनच आम्ही सुरू करणार आहे. याचं सिलेक्शन फार सोपं आहे. 12वी पर्यंतचं शिक्षण पाहिजे आणि इंग्लिश जुजबी का असेल ना, म्हणजे त्याला म्हणतात की बोलून चालून जे ज्ञान पाहिजे, की वाचता यायला पाहिजे, थोडंफार बोलता यायला पाहिजे, असं ज्ञान असलेले विद्यार्थी आम्ही सिलेक्ट करू. आम्ही काही प्रिन्सिपल्स त्यांना पण त्याबाबत सगळं सांगितलेलं आहे. आणि 100 लोकांची बॅच आम्ही जानेवारी पासून सुरू करणार आहोत. आणि याच्यामध्ये जर जास्त लोकांनी इंटरेस्ट दाखवला आणि जर एक मोठ्या प्रमाणात मुलं आली, समजा 1000 लोक आली, तर ते प्रशिक्षण आम्ही पालघरमध्ये सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी DG शिपिंगचे अधिकारी ते आम्ही इथे बोलवले. ही मागणी डाय मेकर्सने त्यांनी केली होती. त्यांच्या मागणीचा 3रा भाग आहे. डाय मेकर्सने एक नवी मागणी केली होती की आम्हाला डाय मेकर्ससाठी एक कॉमन हॉल पाहिजे आणि कॉमन हॉलमध्ये आम्हाला CAD CAM असलेलं कम्प्युटर आणि प्रिंटर पाहिजे. तर आम्ही ती मागणी आधीच मान्य केलेली आहे. फक्त त्यांना म्हटलं की त्यासाठी लागणारी जागा तुम्ही द्यायची. ती ज्या वेळेस ती जागा उपलब्ध करून देते त्याचं काम आम्ही 2 महिन्यात सुरू करू. त्याच्यामुळे त्यांची ती मागणी पण आम्ही त्याची सुद्धा आम्ही पूर्तता केली. त्यांची एक मागणी इलेक्ट्रिसिटीची होती. तर इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत आणि सोलरच्या बाबतीत त्यांनी एक सांगड घालण्याचं सांगितलं होतं. त्याला आम्ही हे सांगितलंय की जसं जसं आम्ही आमचा प्रोजेक्ट पुढे प्रोग्रेस होईल आम्ही ती काम पण करू. त्याच्यामुळे त्या मागणीचाही आम्ही पूर्णपणे उपयोग करू. आणि बाकीच्या मागण्या त्यांच्या फक्त डाय मेकर्सशी संबंधित नव्हत्या, तर सगळ्या सोसायटीची संबंधित होत्या. त्याच्यामध्ये ट्रेनिंग करा आणि शेतकी कॉलेज करा. शेतीसाठी ज्या शेतकऱ्यांनी आमच्यासाठी मागण्या केल्या होत्या की आम्हाला तिथे शेतीसाठी एक प्रशिक्षण आणि आधुनिक शेतीसाठी काय करता येईल त्यासाठी वाढवण प्रोजेक्टने मदत करावी. तर सिन्हा सर हे स्वतः कोकण कृषी विद्यापीठाशी जाऊन आले, त्यांच्या कुलगुरूंशी बोलले आणि तो MOU सुद्धा आमच्या विचारात येते. आज तो होऊ शकला नाही कारण की त्याच्यामध्ये काही गोष्टींची कमतरता होती. त्याच्यामुळे तो MOU सुद्धा आम्ही करू. त्याच्यामुळे जे आम्ही आतापर्यंत जे प्रस्तावित केलेलं आहे, प्रोजेक्ट येईल तेव्हा येईल, पण त्याच्या आधी प्रशिक्षण आणि नोकऱ्यांची सुरुवात झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत आणि आम्ही आज त्या गोष्टींचा सगळ्यांचा शुभारंभ करत आहोत. आपल्या सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी फार आवश्यक आहे कारण की लाभधारक जे विद्यार्थी किंवा जे काही संस्था आहेत त्या तिथेच उपलब्ध व्हाव्या यासाठी आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठिंबा हा आवश्यक आहे. काही गोष्टी पुनरावृत्ती मला करायची नाही, पण मी तरी सुद्धा पुनरावृत्तीचा दोष घेऊन पुनरावृत्ती करणार आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या प्रोजेक्टमध्ये कोणतीही जमीन ॲक्वायर करत नाही. फक्त रस्त्याला जी जमीन लागते त्याला NHI ॲक्वायर करते आणि ते त्याला योग्य मोबदला देते. त्याच्या व्यतिरिक्त या प्रोजेक्टला कोणतीही जमीन लागणार नाही आणि कोणाची 1 इंचही जमीन आम्ही घेणार नाहीये ज्याच्यामध्ये पोट येईल. त्याच्यामुळे विस्थापन आणि इत्यादी गोष्टीसाठी कोणालाही काही चिंता करायची गरज नाही. आणि मी हे ऍफिडेव्हिटवर आज 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून ते तुमच्याकडे देणार आहे जेणेकरून तुम्हाला याच्या मागे कोणतीही चिंता बाळगायची कारण नाही. आणि ते माझा ऍफिडेव्हिट तुम्ही कोर्टाला दाखवू शकता जर BPPL ने तुमची 1ही इंच जागा कोर्टसाठी मागितली. ही मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर ही एक ग्वाही देऊ इच्छितो की कोणतीही जमीन पोटसाठी अधिग्रहित केली जाणार नाही. कोणाच्याही घराला धक्का लागणार नाही आणि कोणाच्याही गावात. आणि दुसरी गोष्ट की गावात पाणी 6 किलोमीटर सगळं पुढे गेल्यामुळे
आणि 10 किलोमीटर टोटल जमिनीपासून त्या बंदराचं हे असल्यामुळे कोणताही पाण्याची पातळी वाढून ती येईल याची पण 0 शक्यता आहे, हे सगळं तुम्हाला सांगतो. त्यानंतर कोणताही नानासारखा प्रकल्प तेल शुद्धीकरणाचा तिथे प्रस्तावित नाही. क्रूड ऑइलची आम्हाला परवानगीच EC मध्ये नाही. त्याच्यामुळे क्रूड ऑइल इम्पोर्ट करून तिथे कोणती तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प ही अफवा आहे. कृपा त्याच्यावर अफवा ठेवून विश्वास ठेवू नका. मी त्याची आज ते सगळ्यांसमोर ग्वाही देतो, तुम्ही रेकॉर्ड करू शकता की असा कोणताही प्रकल्प तिथे कधीही भविष्यात आमच्याकडनं प्रस्तावित नाही. आणि ती चौथी गोष्ट एक होती की आपल्या सगळ्यांचं शंखोदर हे एक सगळ्यांच्या भावनेचं स्थळ होतं, भावनेचं ठिकाण आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे. शंखोदरला थोडाही धक्का या प्रोजेक्टमध्ये लागणार नाही. हा प्रोजेक्ट शंखोदर पासून 3 ते 4 किलोमीटर समुद्रात आत आहे, म्हणून शंखोदरला सुद्धा कोणताही धक्का बसणार नाही. याची परत मी आपल्याला समोर एक ग्वाही देतो. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, काही फिशरमॅन 30 स्क्वेअर किलोमीटर मधल्या प्रोजेक्टच्या ह्याच्यात फिशरमॅनचे जे काही डोल लेक, गिल लेक आहे त्यांचं स्थलांतर होणार आणि बाजूला ते फिशिंग करणार. त्यांच्यामधल्या त्यांना जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, जी सगळ्या भारतात नावाजलेली आहे, त्याच्याप्रमाणे आपण त्यांना कॉम्पन्सेशन देणार आहे. आणि जे लोक त्या गोष्टीला त्यांचंही ज्या लोकांना स्थलांतरित करावं लागेल त्यांना त्याचा मोबदला पण मिळेल. आणि त्यांना प्रोजेक्ट जेव्हा चालू आहे तेव्हा त्यांना फिशिंग मधून जेवढं उत्पन्न मिळतं त्याच्या डबल उत्पन्न त्यांना मिळेल अशी तरतूद आम्ही करणार आहोत. जेणेकरून त्यांना प्रोजेक्टमुळे त्यांची फिशिंग तर बाधित होणारच नाही, पण त्यांना त्याला म्हणतो ऑल्टरनेट पर्यायी रोजगार आणि व्यवसाय आम्ही उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांचं इन्कम डबल होईल ड्युरिंग कन्स्ट्रक्शन, जेव्हा त्याचं कन्स्ट्रक्शन चालेल तेव्हा. आणि शेवटचं मी आपल्याला अजून एक सांगू इच्छितो. आज सगळ्या पालघरवासियांना माझं जाहीर आणि सगळे पत्रकार इथे बसले आणि मी तुम्हाला ओपन याच्यात सांगतो की आज तुमचं जे उत्पन्न आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे ते नोट करून ठेवा. मी तुम्हाला ग्वाही देतो की जोपर्यंत बंदर सुरू होईल तोपर्यंत तुमच्या उत्पन्नामध्ये दुपटीची वाढ होणार आणि बंदर सुरू झाल्यावर ती चौपट होणार. एवढे मी तुम्हाला इथे ग्वाही देतो, कारण की तुमची जमीन न जाता, तुम्हाला कोणतं विस्थापन न होता भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यासाठी कौशल्य JNPA देणार, BPPL देणार आणि सगळ्या रोजगाराच्या संधी स्थानिकांनाच पहिले उपलब्ध होतील याची तजवीज आम्ही करणार आहोत. स्थानिकांना रोजगार जेव्हा संपेल तेव्हाच महाराष्ट्रातील इतर लोकांना तो रोजगार राहील. पण 12 लाखाचा रोजगार तिथे प्रस्तावित आहे पुढच्या 5 ते 10 वर्षात आणि इनडायरेक्ट तर त्याला 10 पटीने जेणेकरून मिळतो. 70 ते 80 लाखाचा रोजगार आणि व्यवसायाच्या संधी तिथे प्रस्तावित आहे. त्यासाठी जे स्किलिंग आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्या स्किलिंगचा खर्च पालघरवासियांसाठी निःशुल्क राहणार आहे. याची ग्वाही मी आज आपल्या सगळ्यांना इथे देऊ इच्छितो आणि त्याचा शुभारंभ आज होत आहे. मला आपल्या सगळ्यांना आणि आपल्या मार्फत पालघरचे जे लोक अजूनही जे थोडेसे लोक आहेत, जवळजवळ सगळे लोक आता याचा सकारात्मक दृष्टीनेच पाहतात, पण जे काही थोडे लोक आहेत ज्यांच्या मनात आजही काही किंतु आहे, मी आपल्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. विशेषतः आमचे पत्रकार त्यांनी सुरुवातीपासून फारच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्याशिवाय या प्रकल्पाला पालघरमध्ये पाठिंबा मिळणं मुश्किल होतं, पण त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, कायम सहकार्य करून वस्तुस्थिती मांडली. मी म्हणत नाही की त्यांनी माझी बाजू मांडली, पण वस्तुस्थिती मांडली. त्याच्यामुळे या प्रकल्पामध्ये आम्ही इथपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्या माध्यमातून मी त्यांना हा माझा विनंती करू इच्छितो की तुमच्या मनात काही किंतु अजून असतील तर सकारात्मक चर्चा करायला आमचे दरवाजे कायमस्वरूपी उघडे आहेत. आम्हाला एकही माणसाला नाराज करता किंवा त्याला वगळून हा प्रोजेक्ट करायचा नाही. वाधवन विरोधी संघर्ष समिती हे यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी चर्चेला यावं आणि आता या प्रकल्पापासून स्थानिकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्या संघर्ष समितीचा उपयोग करावा अशी मला त्यांना कळकळीची विनंती आहे. ती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावी आणि सगळ्यांना घेऊन हा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने कसा करता येईल आणि स्थानिकांचा फायदा कसा होता येईल
यासाठी जर आपण प्रयत्न केले तर हा प्रोजेक्ट भविष्यामध्ये पूर्ण डहाणू आणि पालघरची ज्याला म्हणतात की पूर्ण तस्वीर ज्याला म्हणतात पूर्ण चित्र पालटेल आणि डहाणूवासियांसाठी ही एक फार मोठी संधी दिली अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. पुन्हा आपण इथे आल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.